आपल्या ज्या SRA अंतर्गत झोपडपट्टीचं पुनर्वसन होत आहे त्याच काळाकडक वाकड येथील जे नागरिक आहेत त्यांचा आरोप आहे की आमचे जे फॉर्म आहेत ते दमदाटी करून भरण्यात आले आणि दुसरी गोष्ट आपल्या SRAची काय भूमिका असेल यामध्ये? आपल्याला मी एक सांगू इच्छितो की काळाखडक ही पिंपरी चिंचवड क्षेत्रातली विस्तीर्ण अशी मोठी झोपडपट्टी आहे. साधारणपणे 11.5 एकर असं त्याचं क्षेत्र आहे. म्हणजे 46,500 चौरस मीटर क्षेत्रावरती पसरलेली ही झोपडपट्टी आणि त्यामध्ये एक मोठा DP रोड महापालिकेचा जात आहे आणि तो DP रोड विकसित करण्यासाठी या झोपडपट्टीचं तातडीने पुनर्वसन करणंही आवश्यक आहे. ह्या संदर्भातला जो प्रस्ताव आहे तो जय एंटरप्राइजेस या विकसकांनी आमच्याकडे 2012ला सादर केलेला आहे. त्याच वेळेला त्याच्याशी संबंधित संमतीपत्रसुद्धा त्यांनी सादर केलेली आहे आणि ही जागा त्यांनी न्यायालयातून एक प्रक्रियेद्वारे मिळवलेली आहे. जागा मालक जो असतो त्याच्यामार्फतच योजना राबवली जाणं हे प्राथम्याची बाब असते, कारण जागा संपादनाचा विषय त्यातनं शिल्लक राहत नाही. आता जर पुन्हा लोकांचं म्हणणं असं असलं की आमचं संमतीपत्रक आम्हाला दिशाभूल करून मिळवलं आहे किंवा चुकीच्या पद्धतीने मिळवलं आहे, तर ही बाब दिवाणी न्यायालयाच्या अखत्यारीत जाते. त्यात प्रशासकीय स्तरावरती त्याची छाननी होत नाही. मात्र माझं आव्हान लोकांना असं राहील की ही राज्य शासनाची खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ह्या योजनेद्वारे आपल्याला आपलं जे काही अनियमित असं जे काही सध्याचं स्ट्रक्चर आहे, जिथं कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा सहजासहजी नीट मिळत नाहीत, त्याऐवजी आपल्याला एक 300 स्क्वेअर फीटची चांगली सदनिका मिळणार आहे आणि तुमचं स्वतःचं हक्काचं मालकीचं घर होणार आहे. तुमचा जो स्तर आहे आर्थिक स्तर पण नक्कीच उंचावला जाणार आहे आणि पुढच्या पिढ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळं योजनेला विरोध करताना फक्त योजनेत कुणाची फसगत होता कामा नये, कुणाला चुकीचं कुणाची पात्रता यादीत चुकीचं नाव येता कामा नये किंवा पात्र असूनही अपात्र होता कामा नये, याची आपण दक्षता नक्की घ्यायला पाहिजे. पण योजना ही राबवली पाहिजे आणि योजना ही बहुसंख्य झोपडीधारकांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगानेच राबवली जात आहे. त्यामुळं माझं आपल्या निमित्ताने सर्वांना आव्हान आहे की कृपा करून योजनेत दोष काही असले तर ते जरूर मांडा, पण योजना आम्हाला राबवायची नाही अशी भूमिका आपण घेऊ नका. त्यातून सगळ्यांचंच पुनर्वसन लांबणीवर पडेल. काही लोक कुठलाही निर्णय आपण घरातसुद्धा घेत असताना प्रत्येक निर्णयात सहमती होत नसते. त्याचप्रमाणे हा तर विस्तीर्ण साधारण 1300-1400 लोकांचा हा प्रश्न आहे. त्यात काही लोकांचा याला विरोध असणं स्वाभाविक आहे, पण बहुसंख्य लोकांची याला सहमती आहे. हे विचारात घेऊन योजनेला सहकार्य करावं अशी विनंती आहे. सर, पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा अनेक झोपडपट्ट्याचं आपण SRA अंतर्गत पुनर्वसन करतोय, परंतु अनेक 14 ते 15 झोपडपट्ट्या ह्या SRA प्रकल्पाला विरोध करत असलेल्या निदर्शनात येते. नेमकं काय कारण असावं? ह्याचं नेमकं कारण म्हणजे बऱ्याच वेळा या झोपडीधारकांपर्यंत त्यांच्यासाठी काय योजना राबवली जाते हे पोचत नाही किंवा त्यांना पोचलं गेलं तरीसुद्धा त्यांचे जे काही ते ज्यांना मानतात अशा लोकांकडनं त्यांना काही वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं आणि त्यामुळं आता मोठ्या प्रमाणात योजना मार्गी लागत आहेत हे सुद्धा आपण चित्र बघायला पाहिजे. काही अल्प ठिकाणी तुम्ही म्हणता तसं योजनांना विरोध लोकांचा होतोय हेही खरं आहे, पण जास्तीत जास्त विकसक जर आज पुढे येत आहेत आणि जर त्या ठिकाणी यांना 300 स्क्वेअर फीटची स्वतःच्या मालकीची सदनिका मिळणार आहे, ज्यावरती वेळप्रसंगी तुम्हाला लोनसुद्धा उभारणी करणं शक्य होणार आहे आणि सर्वार्थाने तुमचं अनियमित स्वरूप जे आहे ते पूर्णपणे अधिकृत असं स्वरूप जर होणार आहे तर सर्वांनी या योजनांमध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे. राजकीय पुढाऱ्यांच्या हाताला धरून जे कोणी विकसित आपल्या संदर्भामध्ये इथं काम करत आहेत आणि बोटावर मोजके एवढेच विकसित या पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करत असल्याचा असा देखील आरोप होतो. नाही, अशी परिस्थिती तर नाही, कारण विकसक जवळपास 400च्या आसपास विकसकांची नोंदणी आमच्याकडे झालेली आहे आणि आज पिंपरी चिंचवड परिसरात सुद्धा साधारणपणे 25 ते 30 विकसकांच्या योजना आज चालू आहेत. वेगळ्या ठिकाणी आम्हाला योजना चालू दिसत आहेत. आता शेवटी ही योजना जी आहे ती झोपडीधारकांच्या संमतीने योजना होते आणि त्यांच्या विश्वासाने जो विकसक आहे त्याच्यामार्फतच होते. त्यामुळं विकसक आणि झोपडीधारक यांचं नातं ह्यात जास्त महत्त्वाचं आहे.
विकसित झोपडीधारकांचा असा देखील आरोप आहे की विकसित जे कोणी व्यक्ती असेल आणि एस आर एचे जे काही अधिकारी असतील संगनमताने जे काही एस आर एची योजना राबवतात असाही आरोप होत असतो. आता मुळात अशा प्रकारचे मोघम आरोप करणं आणि असे गोष्टी मांडणं ही फार सोपी गोष्ट आहे, पण ह्या योजनेचं मॉडेलच ते आहे. विकसकामार्फतच योजना राबवायची. त्यामुळं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला ज्या विकसकाचा प्रस्ताव योग्य आहे त्या विकसकाला सर्व प्रकारचे सहकार्य करणं आणि त्याला परवानग्या देणं हे गरजेचंच असतं. त्यामुळं कुठलाही विकसक जो कोणी येईल त्या विकसकाला जर आम्ही सहकार्य नाही केलं तर तो विकसक ती योजना राबवणार कशी. त्यामुळं कायद्याच्या चौकटीत झोपडपट्टी अधिनियम आणि विकास नियंत्रण नियमावली ह्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचं पालन करून आम्हाला विकासकांना सहकार्य करणं हे आमच्यासाठी अनिवार्यच आहे. कारण प्राधिकरण म्हणून स्वतंत्रपणे योजना राबवलीच जाणार नाही आहे, विकसकामार्फतच योजना राबवली जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक झोपडपट्ट्यांचं एस आर ए अंतर्गत पुनर्वसन झालं. ते मोठ्या